क्या गल्लीत फिरती नवऱ्याच गारण करते. नाही 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 तुला नाही माहित बाई, ते तसंच दिसते. सारे म्हणतात माझ्याकडेच गुन्हा आहे, दिसण्यावरच चाललेत सारे. ती लईच खोडीच आहे बाई. तुम्हाला साऱ्याला माहेरच वाटतं, पण असा माणूसच नाही. आणि खरी साथ कोणाची? घरात तेल नाही कोणाला सांगायचं, दुखणं आलं कोणाला सांगायचंय, जीवनभर खरा रात्र आपल्याला साथ देणारा कोण आहे, दिवस रात्र आपल्यासाठी झटतोय कोण, कोणाची घराणे करतोय आपण. छत्रपती शिवरायांचा इतिहास, मा जिजाऊ साहेबाचं एवढं जरी तुम्ही वाक्य घेऊन गेल्या, मा जिजाऊ साहेबांनी आपल्या पतीला साथ कशी दिली एवढं जरी आपण इथून शिकून गेल्या तरी तुमचा संसार सुखाचा झाल्याशिवाय राहणार नाही. अख्खा इतिहास शिकणं, एवढा अख्खा इतिहास जाऊ द्या, पण काही मुद्दे तरी असे घ्या. काय घराचा इतिहास होता, आपण खरंच विसरून गेले. नवऱ्याचे घराणे आपण बाजूला करायलो, घराचे घराणे आपण बाजूला करायलो, काय परिवार टिकणार येत आहे. आता सासूचे घराणे करणार त्याच्यात काही नवलच नाही. खरं विचार करा बरं, तुम्हालाही सुना येणार आहेत. कोरोनामध्ये मी एका बाईला विचारलं, म्हणलं ती दुसरी त्या शेजारणीला एवढा काऊन जीव लावती, ती म्हणे मला कोरोनात साखर दिली तिनं. आणि म्हणलं मग कोणाचे घराणे करते, ती म्हणली सासूचे. म्हणलं तिने इतकीच साखर दिली तुला, हिनं जमीनही दिली, तो नवराही दिला, त्याला लहानपणापासून सांभाळलं. आपल्या हे लक्षात यायला तयार नाही. म्हणून सर्वांना विनंती करतो, आदर्श घ्या. आता जाता जाता एकच सांगतो ताई, घर काय असतं हे माझी जाऊ साहेबाकडून शिकाव. घर सांभाळून आपलं घर चालवून लोकांची घरं कशी चालवावी, प्रत्येकाला कसा जिव्हाळा द्यावा, आपल्या घरात आलेल्या पाहुण्यांचा आदर कसा करावा, या अनेक गोष्टी, या गोष्टी छोट्या छोट्या जरी वाटत असल्या तर ह्या आपल्या हिताच्या गोष्टी आहेत. किमान एवढं तरी घ्या. आणि जाता जाता एक सांगतो ताई, ऐका, मी महिला मंडळाला जास्त सांगणार आहे, कारण जर छत्रपती शिवराय घडले असतील तर मा जिजाऊमुळे घडले. जर जिजाऊ पुन्हा जन्माला आल्या तर छत्रपती शिवराय तयार होतील. म्हणून तुम्हाला विनंती करतो, ऐका, छत्रपती शिवरायाकडून काहीतरी घ्या. आता जाता जाता एक सांगतो, ऐका, छत्रपती शिवराय कसे घडवले जरा युट्यूबवर बघा ना, कसे संस्कार दिले त्यांना. एक प्रसंग सांगतोय का, मा जिजाऊ साहेबांना डोहाळे लागलेले आहेत, महिला मंडळी बसलेले आहेत. राणी साहेबा काय डोहाळे जरा सांगा. राणी साहेबा सांगायला तयार नाहीत. राणी साहेब डोहाळे सांगा, राणी साहेब सांगायला तयार नाहीत. छत्रपती शहाजी राजे आले, राजांनी सांगितलं राणी साहेबा आम्हाला सांगा. त्यांनी सांगितलं मला घोड्यावर बसा वाटतंय, तुमचे कपडे मला अंगात घाला वाटतात, तलवार हाती घेऊन निघावं वाटतं. हे त्यांचे डोहाळे होते. डोहाळे काय नवीन प्रकार नाही, आहेत ना आपल्याकडे बी. कोणाला कोळसे खाऊ वाटते, एक जण म्हणली मला मातीच खाऊ वाटायली, एक जण म्हणली बाई गळ्यात माळ आहे पण मला खरं सांगते मला अंडेच खाऊ वाटायले, दुसरी म्हणती होय वजरशिक 90 आणा, मला जरा 90च घ्यावं वाटायली. काय डोहाळे का. गर्भात बाळ असताना मा जिजाऊ साहेब घोड्यावर चाललेले आहेत, लक्षात ठेवा. घोड्यावर जात असताना गर्भातल्या बाळाला मा जिजाऊ साहेब सांगतात, शिवबा बाळाला सांगतात, बाळा आज तुझी आई या रणांगणामध्ये घोड्यावर फिरत आहे, पण गर्भात त्यांना सांगितलं की तुला सुद्धा एक दिवस बाळा असंच या जगासाठी, या धर्मासाठी, देशासाठी तुला सुद्धा घोड्यावरती सवार व्हायचं. कोणी सांगितलंय ताई, कोणाला सांगितलंय, गर्भातल्या बाळाला सांगितलंय. आणि म्हणून ही मा जिजाऊ साहेबाचे संस्कार आहेत. हो, म्हणून सर्वांना विनंती करतो, आपण काय करतो. आता बऱ्याच जणी बिग बॉस पाहिल्यात, खरंच सांगा ती जन्माला आल्यावर काय करेन ती. मग त्याच्याकडे काय गुन्हा आहे ह्या म्हणतात, मोबाईल दिलं की तिला नीट बसत, गप बसत. मोबाईल दिलं की गप. ए परवा ते वर ढकलायचं काय अर्थ, काय ते असं वर ढकल.
हा हे टाळ्या वाजवत त्याच्यात काय रे त्याच्यात वर ढकला जाईल नाही 5 गाण्यातच बेजार आहे तिथलं बसताना आयच्या हाती तिथं बाई दिवसा बी वाटते भीती की दिलं वर ढकलून कडीला कडी डबल कडी टोचलंय सोन्याच्या काडीनं दिलं वर ढकलून आमचे पप्पा ना गणपती हाणला दिलं वर ढकलून आजी माले चिकेला का चिकिता काय रे दिलं वर ढकलून जंगली रे मी प्याव ना महाराज अरे महाराज तरी राहू द्या ना दिलं ढकलून बाय 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 नो मे कळतंय का रे काय ते हो हे कशामुळं झालं गर्भात बाळ असताना 2 GB डाटा काम नाही काही डॉक्टरनं सांगितलं तांब्या उचलायचं नाही मग काय काम आहे 2 GB वय नेट संपलं 23 मारा ना वास्तव आहे काय होणार पोराचं म्हणून ताई छत्रपती शिवरायांचे मा जिजाऊ साहेबांचे संस्कार घ्या आणि मा जिजाऊ साहेबांनी छत्रपती कसे घडवले किमान आपण एक काम तरी करा आपण घरामध्ये हरिपाठ तरी चालू करा घरात गाणे तरी चालू करा पण कोणते धार्मिक अभंग तरी चालू करा हो म्हणून तुमचे गाणे होते पा पोरग झोपायला लागले की पहिल्याने गाणे म्हणायच्या लिंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही असं पोरग ऐकायचं शांत झोपायचं सकाळी उठले की गाणे म्हणायच्या पहिली माझी ओवी ग भाऊ माझा गुणाचा शेतामंदी घाम गाळतो चैताच्या उन्हाचा ती पोराला मामा कळायचा त्याचा इतिहास करायचा पंचमी जवळ आली की हाताला हात धरायचे आणि गाणे म्हणायच्या सीता बोलती रामाला मी बी येणार वनाला पुरीला मामा कळत होता आता त्यानं नवीन गाणे आणले काल एक बाई गाणं म्हणत होती अरे अरे विठोबा तुझ्यात माझं मन घेते बाई मोबाईल करते तुला फोन तुझी रे आठवण लायला येते म्हणून तुला मी मिस कॉल द्या रे आपण असे गाणे आणले मग आपण असे गाणे आणल्यावर पोराकडे काय गुण आहे पोरानं तर नवीन गाणे आणले हो मला पाठ करायला 15 दिवस चालले ए पराव ते गाण्याचा अर्थ सांगा रे मला याने एक गाणं आणले दत्ता भाऊ एक कन्ने आदिरिती बैठे चदरांदी काले तिलवर पे लगा निन्नत कल्ली गम्मत गुंदी काय कळालं भात न बुंदी कळते का रे काय मी आता तुमच्या शाळेवर आलो होतो 10वीच्या निरोप समारंभाला आलो होतो पोरा होते काय तर निरोप समारंभाला आल्यानंतर एक गोष्ट मला तुमची बघायला मिळाली एक गोष्ट मला अभिमानाने सांगतो तुम्हाला मी त्या दिवशी अजिबात बोललो नाही पण आमच्या वायकर सर तिथे एक मुलगी घेऊन आली त्यांची एवढीच पोरगी पाण्याला जाते पाणी घेऊन येते काय पोरगी गवळण म्हणली जरा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी म्हणून सर्वांना विनंती करतो पोरांना संस्कार द्या हो म्हणून सर्वांना विनंती करतो पोरांना संस्कार द्या मा जिजाऊ साहेबांचे आदर्श घ्या आणि पोरांना संस्कार कसे द्याव ही चिंचोलीनं खरंच शिकण्यासारखं आहे एक पोरगा माझ्याकडे आला 10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे पोराव एक पोरगा माझ्याकडे आला महाराज मी चिंचोलीचा आहे म्हणलं हो लहानसं पोरग 15 वर्षाच्या अगोदरची गोष्ट आहे म्हणलं काय मला पोवाडा करायचा आहे म्हणलं अडचण काय कसा करावा मला माझ्या घरात कोणी शाहीर नाही जिद्द दिसली डोळ्यात शाहीर दिसलं डोळ्यामध्ये इतिहास दिसला एक मावळा गोळा केला एक सवंगडी गोळा केला आज अख्ख्या महाराष्ट्राला सांगायची गरज नाही चिंचोलीचा अरविंद शाहीर घोगरे कोण आहे अरे काय तुमच्या चिंचोलीची माती आहे अनेक हिरे घडवले आज आता आपण तुम्ही इथं ऐकलंय अख्खा महाराष्ट्रामध्ये कीर्तनाच्या माध्यमातून पोपळगट महाराज फिरतात पण ते मला नवल वाटलं नाही त्यांनी आपला पोरगा सुद्धा शाहीर बनवलाय जरा जोरदार टाळ्या वाजवा घरात तेल मीठ कमी झालं तर होऊ द्या ताई
घरात तेल मीठ कमी झालं तर होऊ द्या, पण पोरांना संस्कारापासून कमी ठेवू नका. उद्या तुमचे चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाही. आणि मी काय नुसता बोलत नाही. आता आपलं एक पोरग राजेगाव मध्ये कीर्तन वाजित आहे आणि एक इथं मुलगा आपला तुमच्या समोर आता गात होता. हो, म्हणून संस्कार द्या. संस्कार देणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. हो, म्हणून मा जिजाऊ साहेबांचे संस्कार, मा जिजाऊ साहेबांचे विचार माता भगिनींनो विनंती करतो, आज तुम्ही घ्या. महिला मंडळासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा दादा. मी आल्यापासून महिला मंडळ का म्हणतो याचे दोन कारण सांगतो. एक तर तुम्ही 24 तास सुदीवर असता, हे कसे कुठं भेटतेन सांगता येत नाही, म्हणून ताई तुम्हाला सांगायला. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, तुम्ही जर सकाळी 6 वाजता एखादी गोष्ट ऐकली ना, 9 वाजूस तर चिंचोलीचा एक कॉपराईट होत नाही. तेलाला जाय, मिठाला जाय, पिठाला जाय, मला हेले स्टाईल पटत वा. गावापासून 3 किलोमीटर लांब असते, पण काय बोला त्यानं काय नाही. पण हे चांगले विचार जाऊ द्या ना. हे काय नाही तर तशा आता गावात कॅमेरे आलेत पा, प्रत्येक गावात. तुमच्या गावात बसलेत का? नाही ना. हे लवकर बसून घ्या. त्या म्हाताऱ्या गाठल्या पाहिजे घर फोडणाऱ्या. पाडवाजवळ आला की म्हातारी गोडी घाल, झेंडू बाम लावून फिरती. कुठे गेली पैसा? ती म्हणले आताच बाहेर गेली की म्हातारी घरात. काय माय सको लग्न झालं तर पिवळी चटक दिसत होती. काय करशील, सारं घर तयारच ना. सटकन सांगते की म्हातारी दुसऱ्या घरी. ही बसती फुगून. आपण आले विचारा, तुला कोणतरी काहीतरी सांगितलं असं, कोण आलं सांगा ना मग, कोण आलं. आता कॅमेरे फिट करा. ह्या म्हाताऱ्या दिसल्या पाहिजे 2-4 जणी गावात आहे त्या. आज संकल्प करा ताई, आज एक संकल्प करा. तुम्ही म्हणा बरं, नुसते ऐकू नका बरं ना. मी आज संकल्प करते म्हणा. वा वा, नाही म्हणा, करायचं आहे ते. मी आज संकल्प करते म्हणा. कोणाच्या सास सुनेचे. तुम्ही काय म्हातारे काय ते म्हणजे लावणार का तुम्ही? नाही बोलले म्हणजे भांडण लावणार तुम्ही, पक्क लावणार मग तुम्ही. हो, जरा मनातले हळूहळू काय ना, पण मनाचा आज आता एवढा संकल्प करा गड्या. हो, तर खर्च आहे का नाही. गावात गोकुळ आणल्याशिवाय राहणार नाही. म्हणा महिला मंडळी, हळूहळू म्हणा. मी आज संकल्प करते, कोण्या जावाचे, कोण्या सास सुनाचे भांडण लावणार नाही. एक जण सुद्धा म्हणले नाही. नाही नाही, ह्या तुमचं नाही मेळ बसू देत. ह्या कुठून कुठून एका एका गावातून आल्यात का बिचाऱ्या. हा, हे खरा जिजाऊ मातेचा संस्कार आहे. म्हणून सर्वांना विनंती कर. बरं ते जाऊ द्या, आता एवढा तरी करा, एवढा तरी संकल्प करा. मी आज संकल्प करते, आजपासून मा जिजाऊ साहेबांचा आदर्श घेते आणि एक संकल्प करते की मी स्त्री भ्रूण हत्या करणार नाही, कोणाला करू देणार नाही. एवढ्याला काय अडचण आहे हो. तर तुम्हाला लय वाईट वाटत असेल, पण मी दुसऱ्या मुद्द्यावर आहे. महिला मंडळी, आता एक राहिला युवा, यांच्याकडे येतो. तुम्हाला वाटत असेल आम्हालाच बोलायला आहे, पण ऐका महाराज, कधी कधी पेपर वाचला, मोबाईलला जर बातमी पाहिली तर डोळ्यातलं पाणी आठवत नाही हो. मन हलवून जातं, हृदय पाण्याने भरून जातं. संभाजीनगर रोडवर समोर गेल्यानंतर एक पेपरला बातमी, काहीतरी गर्दी दिसली आणि गर्दी दिसल्यानंतर आम्ही पाहिलं काय प्रकार आहे. 5 तासाचं लेकरू आईनं चलत्या गाडीतून फेकून दिलं, ती पोरगी होती. सांगा, हे जिजाऊ मासाहेबांनी शिकवलंय आपल्याला. म्हणून मी स्त्री भ्रूण हत्या करणार नाही, कोणाला करू देणार नाही. काय लेख म्हणजे, मी लय कविता केल्या हो. मी तुम्हाला अभिमानाने सांगतो, मला अख्खा महाराष्ट्र फिरायचा आहे. मला काय मिळेल त्याचं घेणं देणं नाही.
खरं सांगतो तुम्हाला, प्रामाणिकपणे सांगतो, आमच्यासारखे कलाकार तुम्हाला कळणार नाही. तुमच्या डोळ्यासमोर 50,000 घेणारे मोठे महाराज आहेत, मोठे लोक आहेत, हे डोळ्यासमोर आहेत. ही जरा झापडी बाजूला करा म्हणून तुम्हाला विनंती करतो. मी अभिमानाने सांगतो, मी महाराष्ट्रात अनेक गाणे केले, कविता केल्या, पण अत्यंत तळमळ त्याच्या पाठीमागे. लक्षात ठेवा, मी लेकीवर कविता केल्या. हो, लेक आई बापाचं सोनं, लेक भावंडाचा मान, लेक आभाळाची माया, लेक रतनाची खान, लेक आनंदाचं गाणं, लेक बोलते प्रेमान, लेक घराचं घरपण, लेक प्रेमाचं दर्पण. आई बापा बघता कष्टी, लेकी डोळा येई पाणी, जगी मायाळूना तुझा, लाडक्या या लेकी वाणी. हात जोडून विनंती करतो, पोरी मारू नका. माझी जाऊ साहेबांच्या आईनं जर ठरवलं असतं पोरी स्त्री भ्रूण हत्या करायची, माझी जाऊ साहेब जन्माला आल्या असत्या का? नाही. पुन्हा एकदा प्रत्येकाला विनंती करतो, हे फक्त महिला मंडळावर ढकलून देऊ नका, त्यांच्याकडे काही गुन्हा नाही. जरा 10 वर्ष मागे चला दादांनो. कोण्या तरी गल्लीमध्ये एक पोरगी नांदून यायची आणि माहेरी आल्यानंतर रडायची आणि सांगायची की मला सासूनं त्रास दिला. आपल्या आईला वाटायचं माया पोरीला सुद्धा असंच होतं का काय. कुठंतरी बातमी यायची की सासूला कंटाळून तिने आत्महत्या केली. या महिला मंडळाला वाटायचं की मला लेकीला माझ्या असं होतं का काय, म्हणून लेकच नको या मुद्द्यावरती आल्या आणि म्हणून स्त्री भ्रूण हत्या झाल्या. म्हणून सर्वांना विनंती करतो, पोरी मारू नका. आणि ए पोऱ्यो, हे जाऊ दे यांचं, आता हे पुढे गेलेले तुम्हाला सांगतो. पोऱ्यो, शिकायला लाजू नका ग, एडवानी वागू नका ग, अडाणी राहून बाई ग वाटोळ करू नका ग. आता म्हातारपणे लॅपटॉप येणार आहेत, लॅपटॉप. आजच बऱ्याच म्हातारे महाराज कोणाचं आधार कार्ड घेऊन ग्रामपंचायत कडे जाते. माझे का बाहेर हे कशामुळे? शिकल्या नाही म्हणून. शिकायला लाजू नका ग, एडवानी वागू नका ग, अडाणी राहून बाई ग वाटोळ करू नका ग. शिकली नाही ती नागून भागू, ज्ञान कसं तिच्याकडं मागू, तिच्या दारिद्र्य दुःखाची परवड कोणाला सांगू. लाव ज्ञानाचं कुंकू कपाळी लाव, घे ग घे पाटीनं दप्तर हातात घे, शिका पोरी हो. बऱ्याच पोरीनं एकच सुरू केले, ते इंस्टावर साऱ्या पोरीच. घरी कोण नसलं का काय रे ते सेल्फी, काय ते? ए बरे मुलगी मला आहे, बहीण मला आहे, तुम्हाला सेल्फी कसा घ्यायचं सांगतो आज. आहे का? 12वी झाल्यानंतर अकॅडमी जॉईन कर पोरी. अकॅडमी जॉईन केल्यानंतर काहीतरी एखाद्या ग्राउंड कर, एखाद्या IPS अधिकारी हो, एखादी IPS MPSC परीक्षा दे, क्लास 1 अधिकारी हो पोरी. जाऊन त्या पदाच्या खुर्चीवर बसून एक सेल्फी घे, सारा गाव स्टेटस ठेवते. 2 GB डाटा पुरण पुरे, काहीच शिकणं. आणि मग लग्न झाल्यावर नवरा केळाचं डझन घेऊन आला, म्हणला शिखरण कर. मग मोबाईल वर सांगते केळाचे शिखरण कसे करावे. आली रेसिपी, 2 वाट्या घ्याव्या, एका वाटीमध्ये साखर घ्यावी, एका वाटीत दूध घ्यावं आणि संपली चार्जिंग. म्हणले आता कायच करावं बाया. तेल आणि मिठण भुरकीन दिली आणि त्याला फोडणी. नवरा म्हणला आधीच पोरी भेटना, आतापासून भांडणं म्हणल्यावर कसं व्हायचं. त्यानं त्याच्यात बाजरीची भाकर चुरून हाणली. म्हणला काय करावं. काय विज्ञानानं प्रगती केली. पोरीओ तुम्हाला सांगतोय का, आपल्याला आदर्श असलेले गुरु आणि आई वडील डोळ्यासमोर ठेवून पुढे चला. तुम्हाला कोणी यशापासून अडवू शकत नाही. हे छत्रपती शिवरायांच्या जयंती निमित्त तुम्हाला अभिमानाने सांगतो. चला निघा पोरीओ, मा जिजाऊ साहेब, हो मा जिजाऊंचा आदर्श घ्या. आता जाता जाता जास्त वेळ घेत नाही, थोडा आता बघा ज्येष्ठ झाले, महिला मंडळ झाल्या, आता युवा वर्गांना हात जोडून विनंती करतो तुम्हाला, ऐका. नुसतं छत्रपती शिवराय यांचा जय जयकार करू नका. आपल्या स्वतःतले गुण दोष काय ते स्वतः ओळखा. छत्रपती शिवराय नुसते गाडीवर ठेवू नका. बघा ना मोबाईल मध्ये इतिहास.
प्रत्येकाला इतिहास बघता येतो ना. आता पहिल्यासारखं असं नाही की कोणीतरी गावात येऊन सांगितलं तरच कळतंय. अरे काय झालंय तुम्हाला? हो ना, 1.5 GB उडाला तरी 2200 मारतंय. चार्जिंग फुल करून बसतंय. आई आवाज देते स्वयंपाक झालाय. बरं वाढू जेवायला वाढ ना. अरे जेवायला वाढ ना. बरं माशी पडा ना झाकून ठेव ना. काय करतो तू? मोबाईल घेऊनच बाथरूम मध्ये गेलो. घरदार बेजार आतून